तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे। नालायकांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरे हे पहिले असं बावनकुळे म्हणाले। ठाकरेंना उत्कृष्ट मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज असल्याचं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय। महाराष्ट्रातील 14 कोटी नागरिकांचं मत घेतलं तर नालायकाच्या यादीमध्ये उद्धव ठाकरे पहिले दिसतील। तसंच ठाकरेंना उत्कृष्ट मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज असल्याचं बावनकुळे म्हणाले। मातोश्रीतील बाळासाहेबांच्या खोलीला कुठली तरी खोली असं फडणवीसांनी म्हटलं होतं। त्यावरून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलेला होता आणि त्याचबरोबर फडणवीसांनी आपल्याला वचन दिलेलं होतं आदित्य ठाकरे यांना आपण तयार करणार आणि स्वतः दिल्लीत जाणार असं उद्धव ठाकरेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं होतं। त्यावरून बावनकुळेंनी हा निशाणा साधलाय। मला भ्रमिष्ठ म्हणाले, ठीक आहे, मी भ्रमिष्ठ आहे की नाही लोक ठरवतील, पण तुमची हालत जी आज झालेली आहे देवेंद्रजी फार वाईट आहे। आज सरपडून ते काय बोललेत, हे उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत। आधी म्हणाले अमित शहाना कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले, नंतर म्हणाले देवेंद्रनी शब्द दिला। अहो देवेंद्र, जनाची नाहीतरी मनाची ठेवा, दोन्ही तुम्हाला नाहीये, आम्हाला माहिती आहे। लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे। कारण ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय ती खोली तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील, त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित, पण ज्याला कुठली तरी म्हणताय ती कुठली तरी नाही, मातोश्रीमध्ये ज्याला आम्ही मंदिर मानतो ती बाळासाहेबांची खोली आहे। सर्वेक्षण केलं की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण, त्यामुळे सर्वात टॉपवर 1 नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील। खरं तर उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे, कोणी सभा घ्यायला तयार नाही, त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही। उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत। उद्धवजी, तुम्ही आणि तुमचा वाचाळ चेला सर्वज्ञानी संजय राऊत यांनी आमच्या देवेंद्रजींवर खालच्या पातळीची टीका करण्याची जणू स्पर्धा लागली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा महानालायक महाकिताब हा तुमच्या दोघांपणे संयुक्तपणे वाटून द्यायला हवा। तुमच्या लायकीचा फुगा तर महाराष्ट्राच्या जनतेने कधीच फोडलाय। 40 आमदार तुम्हाला सोडून गेले, 16 खासदार तुम्हाला सोडून गेले, असा नेतृत्वहीन नालायक कोण? आणि उद्धवजी, आमच्या देवेंद्रजींना अटक करण्याचं कटकारस्थान करणारा, तयारी करणारा तो खलनायक नालायक कोण? आणि म्हणून उद्धवजी, तुमच्या नालायकपणाची, तुमच्या निर्लज्जपणाची आणि तुमच्या कोडगेपणाची लिस्ट फार मोठी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।